नमस्कार मित्रांनो, भांडे किट, सेफ्टी किट आणि इन्सेन्शियल किटमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, ती कोणत्या कामगारांना मिळणार आहे आणि त्या रजिस्ट्रेशनसाठी काय काय प्रोसेस आहे, त्याला काय कागदपत्र लागणार आहेत, हे सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलला पण बेल आयकनला बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑल करा. हे सर्व काय माहिती आपल्याला काय होणार आहे पाहायला मिळणार आहे. आता बांधकाम कामगारासाठी जे भांडे किट योजना चालू झालेली आहे नवीन, मग ते नवीन ब्लँकेट वगैरेची जे परत काय केलेलं आहे, आणखीन 10 वस्तू त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. त्यासाठी आहे का नाही, पाणी फिल्टर वगैरे, त्यानं ब्लँकेट, असं काही योजना काय केलेलं आहे शासन कामगारासाठी राबवत आहे. त्या किटसाठी आपण कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यासाठी काय प्रोसेस आहे आपण पाहणार आहोत. आपल्याला जो MS नंबर आहे तो काय करायचा आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या लिंक टाकलेली आहे, त्या लिंकवर काय करायचं आहे, MS नंबरमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे की जवळचं जे हे आहे, जिथं कॅम्प होणार आहे ते कॅम्प निवडायचं आहे. काही ठिकाणी कॅम्प वगैरे होत नाहीत, मग जिल्ह्याच्या ठिकाणी डायरेक्ट असतं शासनाचं चालू, तिथं तुम्ही जाऊन काय करू शकता, ते किट वगैरे घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशनला MS नंबर टाकल्यानंतर OTP येतो. OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे कॅम्प निवडायचा. कॅम्प निवडल्यानंतर मग आपल्याला तारीख वगैरे कोणत्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तिथं त्या कॅम्पला भेट द्यायची आहे, ती तारीख पाहिजे आहे. काही तारखा खूप बुक झालेल्या असतात, काहींच्या काही रिकामी असतात. लालमध्ये जे असेल ते बुक झालेले म्हणायचं आणि बाकी रिकामे आहे ते आपण काय करू शकतात, बुक करू शकतात. मग आपल्याला जी योग्य वाटेल ती तारीख आपण काय करायची आहे, बुक करायची आहे. आणि बुक केल्यानंतर मग जाताना आपल्याला ते बुक करून सबमिट करायचं. मग ते आपल्याला एक प्रिंट येणार आणि प्रिंट आल्यानंतर ती प्रिंट भांडे किटची, त्यानंतर पावती कामगाराची, आधार कार्ड आणि एक फॉर्म 2 पेजी भेटतो, तो तिथंच भेटेल तुम्हाला कॅम्पमध्ये. ऐका नाही, ते एवढं घेऊन तिथं कॅम्पमध्ये जायचं, तिथं बायोमॅट्रिक वगैरे करायची, थंब वगैरे घेतात, रक्त तपासणी काही जागेवर करतात. नंतर मग आपल्याला काय केले जाते, ती किट दिली जाते, भांडे किट जी नवीन सुरू केलेली आहे. 10 वस्तू काय केलेल्या आहेत, सर्वच कामगारांना मिळणार आहेत. मग त्या ज्यांना अगोदर भांडे वगैरे पेटी मिळालेले, अशांना सुद्धा काय होणार आहे, हे मिळणार आहे. तर मग ते त्याच्यापासून वंचित राहणार नाहीत. असं काय करायचं आहे की आपल्याला आता इथून पाठीमागं भांडे मिळाले आहेत आणि आपण ते वंचित राहू, असं काही नाही की ते सर्वांनाच काय होणार आहे. तर जरी भांडे मिळालेले असले तरी त्या सर्व कामगारांना ती किट मिळणार आहे. त्यामुळं मग आता बऱ्याच जिल्ह्याचे अर्ज चालू झालेले आहेत, काहींचे राहिले आहेत. जवळपास काही जिल्ह्यामध्ये किटसुद्धा उपलब्ध नाहीत. ऐका नाही, असं दाखवत आहे. तर हळूहळू सर्व जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, तर सर्व जिल्ह्यामध्ये ही योजना चालू होणार आहे आणि चालू झाल्यानंतर मग सर्वांनाच काय होणार आहे, ज्या त्या जिल्ह्यातील कामगारांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर राहिला दिवाळी बोनस 5,000 रुपये, हे सगळे अफवा आहे. दिवाळी बोनस वगैरे काही कामगारांना जाहीर केलेला नाही. त्यामुळं कोणीही अफवेवर कोणाकडे कागदपत्र, एजंटकडे वगैरे पैसे वगैरे काही द्यायचे नाहीत, काही जमा करायचे नाहीत. कारण बऱ्याच संघटनेने काय केलं होतं, निवेदन दिलं होतं कामगार मंडळाला, म्हणजे कामगार ऑफिसला, की आम्हाला काय करा आता, कामगारांना दिवाळी बोनस वगैरे 5,000 रुपये द्या. पण तसं काही नाही. आणखीन शासनाने तसे काही हालचाल वगैरे काहीही पाऊल उचललेले नाही. तर सध्या भांडे संच किट वगैरे हे जे योजना चालू आहेत, त्याच्यामध्ये स्कॉलरशिपच्या योजना आहेत पाल्यांना कामगाराच्या, तेही तुम्ही घेऊ शकता. ऐका ना, विविध प्रकारचे लाभ आहेत. स्कॉलरशिप असेल, त्याच्यानंतर घरकुल योजनेचा लाभ मिळतो त्याच्यामध्ये. त्यानंतर घरावर आपल्या लोन वगैरे आहे कामगाराच्या, तर ते 6 लाखापर्यंतच्या पैशाचं व्याज मिटलं जातं. अशा विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या योजना आहेत कामगारासाठी. मग तुम्ही सर्व जे कामगार आहेत त्यांनी काय करायचं आहे, या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर मुलीच्या लग्नासाठी सुद्धा 51,000 भेटतात. जो 7 कामगार आहे त्याचं लग्न झाल्यानंतर त्यालासुद्धा 30,000 रुपये मिळतात. अशा योजना आहेत छोट्या मोठ्या. त्या योजनेत तुम्ही काय करायचं आहे, तुमची नोंदणी रिन्युअल किंवा मग नवीन नोंदणी केलेली असणं गरजेचं आहे आणि नोंदणी अद्ययावत म्हणजे चालू असायला लागते, तरच ह्या योजनेचा, सर्व योजनेचा जे लाभ आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आणि दिवाळी बोनस वगैरे काहीही तसं नाही, ते दिवाळी बोनस वगैरे मिळणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. तसं काही शासनाचा अधिकृत GR वगैरे काहीही आलेला नाही. धन्यवाद.